रेस्ट इन पीस म्हणजे माझ्यासाठी जेव्हा हे FIR रजिस्टर झाली तर मला असं वाटलं की पोलीस आता पोलिसिंग करत नाही आहे, ते गुलामगिरी करत आहे. आणि कुणाची गुलामगिरी करत आहे ते हे पालकमंत्री संजय शिरसाटांची गुलामगिरी करत आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महाराष्ट्राचे DGला हे प्रश्न विचारतो की तुम्ही यांच्याकडून सगळ्यांकडून लेखी उत्तर मागा की किती वेळा संजय शिरसाटांनी या पोलीस कमिशनरला आणि PIsला सुद्धा फोन केलं होतं की इम्तियाज जलीलवर आत्ताच्या आत्ता FIR रजिस्टर करा. सगळ्या पोलीस स्टेशन्सला हे आदेश देण्यात आले होते. काहीने केलं, काहीने आतापर्यंत केलं नाही आहे. तर मी एक सोशल मीडियावर मोहीम टाकणार आहे की माझ्या शहराची पोलिसिंग जे आहे त्यांचं देहांत झालेलं आहे. रेस्ट इन पीस. आणि त्यांची शोकसभा मी लवकर लावणार आहे. त्यांना असं वाटत असेल की बाबा आपण तर जबाबदेह कुणा आहे तर संजय शिरसाटचं आहे. तर मी पण हे शहराचा नागरिक आहे. मला हे अधिकार आहे की जेव्हा मला हे कळतं की पोलिसांची पोलिसिंग संपलेली आहे, ते गुलामगिरी आता करत आहे आपल्या पालकमंत्र्यांच्या, तर मी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करणार आहे. रेस्ट इन पीस, आत्मा को शांती मिले. माझ्या शहराची पोलिसिंगचा देहांत झालेला आहे आणि माझ्या सगळे लोकांना महाराष्ट्रातले ज्यांना न्यायावर विश्वास आहे, ज्यांना सिस्टम बदलायचं आहे, त्यांनी ते रिट्वीट करा. आणि ते ट्विट आम्हाला कोणाला आम्ही टॅग करणार आहे तर मुख्यमंत्र्यांना करणार आहे, ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, DGला करणार आहे आणि इकडचे पोलीस कमिशनर.